आणि मॅडम कसे कडक कपडे घालण्यापेक्षा काम कडक करणं याच्यावर विश्वास आहे आपला. नाही ठीक आहे, नसेल आमच्याकडे कपड्याची स्टाईल, पण आमच्या कामाची स्टाईल सगळ्यात जनतेला माहिती. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव अजय ट्रेंडिंग अजय क्रिएशन. ओके, तर मित्रांनो आजच्यावरती एडिटर प्लेलिस्ट होणार आहे, एकदम खतरनाक होणार आहे. ओके, इंस्टाला खूप आहे तर रील्स आहे ते व्हायरल होत आहे, तुम्ही देखील इंस्टाग्राममध्ये अपलोड करून व्हायरल होऊ शकता. ओके, आजच्या व्हिडिओ ते एडिटर प्लेलिस्ट होणार आहे एकदम खतरनाक. असा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या सर्वर आहे टेलिग्रामला जॉईन करायचं. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचं लिंक दिल्या, किंवा तुम्हाला एरर येत असेल तर आपलं तुमच्या टेलिग्राममध्ये सर्च करा ट्रेंडिंग अजय क्रिएशन. ओके, येऊन जाईल, तिथं जॉईंट व्हा. तिथं पिनड मशीनमध्ये तुम्हाला आपलं आर्ट मशीन विदाउट कॉटन ॲप्लिकेशन मिळून जाईल. जस्ट ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर सपोज तुम्हाला दिसून जाईल. ओके, तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 प्रीसेट दिले आहेत, एक सिगिफ्ट आणि बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. मटेरियल आहे ते पहिल्यांदा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, मग मटेरियल करा. ओके, तुम्हाला समजणार नाही व्हिडिओ. ओके, अशा प्रकारे मी तुम्हाला टेक्स्ट ऑलरेडी लावून दिले आहेत. ओके, आता तुम्हाला काय करायचं, इथं प्लसवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर आपला ही फोल्डर आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. बुशचा अशा प्रकारे दिला आहे. ओके, त्यात कोणताही तुमचा फोटो घ्या. 3 डॉट कंपोजच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं वर लास्टपर्यंत ओढून घ्या. लास्टपर्यंत ओढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने जाईल. ओके, आता इथे कट मारून टाका. ओके, आता इथे बुजते पुढे या, बरोबर 13.5 पशी कट मारा. मारल्यानंतर पुढे या, बरोबर 16 सेकंदावरती या. मधल्यावरती टच करून 2 भाग करून टाका. ओके, तर आता इथं बुजते इथे घ्या. ओके, तर आपल्याला किती भाग करायचे बुजतं, इकडे 3 करायचे. ओके, आता हे सर्व फोटो आहेत ते अशा प्रकारे ठेवून द्या. ओके, आता काय करायचं मित्रांनो बुजता, तर तुम्हाला काय करायचं इथं एक नंबरचा इथे अशा प्रकारे खेचून खाली आपल्या टेक्स्टच्या खाली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं. अजून सबस्क्राईब कमेंट करणं पटकन टाका. एडिटर कट्टर असेल तर पटकन तुम्ही टाका. ओके, आता तुम्हाला इथं बघू शकता, इथं तुम्हाला म्हणजे फोटो तुमचा साईज मोठा असेल किंवा बारकी असेल, तुम्ही इथं ह्याच्यावरती क्लिक करा आणि टेक्स्ट अशा प्रकारे वर ढकलून ठेवा. ओके, तर टेक्स्ट अशा बरोबर वरती ढकलून ठेवा. ओके, तर बुश तुम्ही अशावर ठेवले, तुम्ही ठेवून घ्या. ओके, आता काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे. तर याच्यावरती आपल्याला की फ्रेम द्यायचं. की फ्रेम देण्यासाठी बुशचा मोन स्टार्स पण जायचं, इथे की द्यायचे, लास्टला की द्यायचे. ओके, लास्टला की दिल्यानंतर आता बुश इथे यायचं. त्यानंतर बरोबर या बीटपाशी यायचं. बीटपाशी आल्यानंतर या फोटोला इकडे स्क्रोल डाऊन करत जायचं आहे. ओके, आता पुढच्या बीटपाशी येऊन अशा प्रकारे इकडे अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करत जायचं आहे. ओके, तर बुशचे जितके बीट आहेत तितके अशा प्रकारे तुम्हाला फोटो हवा जितका अशा प्रकारे ठेवायचा आहे. जास्त पण फोटोला बाहेर घ्यायचं नाही. ओके, तेवढं तुम्हाला लागेल तेवढंच करून घ्यायचं. ओके, तर तुम्हाला एक अशा प्रकारे लुक दिसून जाईल. ओके, तर मी बघू इथं करून घेतो आणि तुम्हाला रेड लाईन दिसत आहे त्याप्रमाणेच करा. ओके, नंतर फोटो बाहेर जाईल. ओके, तर तुम्ही इथे तशा प्रकारे करून घ्या. ओके, आता बघू इथं झालेलं आहे. एकच बीट राहिलेलं आहे, 1-2 बीट राहिलेले आहेत. ओके, तर बघू इथं आपण आलेलं आहे. ओके, तर आता लास्टचं बीट आहे बुजतं ती इकडे स्क्रोल डाऊन करत जायचं आहे. ओके, तर बुजतं अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. ओके, एकदम खतरनाकपणे. ओके, तर बघू शकता. तर आता काय करायचं आहे, यावरती क्लिक करायचं आहे, फोटोवरती इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. इथे सर्च करायचं आहे, एक्सपोजर वापरायची इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचं. मी सिलेक्ट करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे आलेलं आहे आपल्यापाशी. स्क्रोल डाऊन करत चला खाली. ओके, तर एक्सपोजर तुम्हाला मिळून जाईल. आता स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा आणि इथं बुशचा एक्सपोजर आहे याचा हे पूर्णपणे 0 करा, ब्लॅक अँड व्हाईट इमेज सोडा. ओके, तर अशा पद्धतीने दिसून जाईल. आता काय करायचं आपल्याला इथे यायचं आहे, इथे थोडं पुढे या. थोडं पुढे आल्यानंतर मी व्हिडिओ 3 दिलेला असेल ते व्हिडिओ ॲड करत चला. तर बुशचा हा व्हिडिओ इथं आहे, बघू शकता इथं. ओके, तर इथं हा व्हिडिओ घ्यायचा आहे आणि हा पुढचा एक बघू शकता, हा लास्टचा आहे, हा लास्टला लावून द्या इथं. ओके, तर ओके बघू शकता, एक्स्ट्रा पार्ट कट काय ते करून टाका. ओके, तर बुजतं इथं थोडं पुढे या. थोडं पुढे आल्यानंतर इथं आपल्याला व्हिडिओ एक आपला हे घेऊन टाकायचा. ओके, तर हा व्हिडिओवरती क्लिक करायला बिल्डिंग ऑपोजिट तुम्हाला लाईटर म्हणून स्किन इफेक्ट लावून द्यायचं आहे. ओके, तिन्ही व्हिडिओजनी लाईटरवरून स्किन इफेक्ट द्या. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल. तर आता काय करायचं, आपल्या फोटोला इफेक्ट अप्लाय करायच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर सेक इफेक्टचा
प्रोजेक्ट आहे ते इम्पोर्टिंग करून घ्यायचं आहे. इम्पोर्ट करताय ओके करून घ्या आणि तुम्हाला फोटो दिसणार नसेल तर काय करा, डिलीट मारून पुन्हा इम्पोर्टिंग करून घ्या. ओके कमेंट टाका पटकन. खतरनाक जाण दूर संगतून नव्हतं. एक नंबरचा इफेक्ट कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. आता इथं काळजीपूर्वक इफेक्ट बघायचा आहे. ओके तर बघू शकता आता इथे ओके तिथंच करा. आता तुम्हाला इथे ह्या फोटोला इथे इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे. बघू शकता पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक लुक दिसून जाईल. आता इथे या तुम्हाला फोटोला पण आपण की फ्रेम दिला आहे त्याला त्या फोटोला पेस्ट करून घ्यायचा. आता इथे इफेक्ट कुठं काढायचं आहे बघूया. स्टाईल इफेक्ट आहे त्याच्या खालचे जेवढे इफेक्ट आहे तेवढे काढून टाका. ओके तर बघू शकता थांबा. ओके चुकलेला आहे पेस्ट करून घेतो. स्टाईलच्या खालच्या इफेक्ट जेवढं आहे खालचे इफेक्ट स्टाईलचे इफेक्ट बुजते एवढेच ठेवायचे. ओके आता काय करायचं इथं पुढे यायचं आहे. आपलं एक PNG ॲड करायला राहिलेलं इथे यायचं प्लसवर द्यायचं आहे. एक तुम्हाला ब्लॅक कलरची PNG एडिटर हॅशटॅग एडिटर PNG दिलेलं. ओके की ते लावून द्यायचं. ओके बॅक आल्यानंतर 2 नंबरचा इफेक्ट जो आहे तो कॉपी इफेक्ट करून घ्या. कॉपी इफेक्ट केल्यानंतर बघू शकता ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर ओकेवरती टच करा. ओकेवर टच केल्यानंतर बघू शकता आता हा इफेक्ट याला पेस्ट करून टाका. पेस्ट केल्यानंतर परत बॅक आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे आपल्या 3 नंबरचा इफेक्ट कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर बॅक आल्यानंतर आता बघू शकता तुमचा लास्ट आहे तो पेस्ट करायचा. आता तुमचं इंस्टा यूट्यूब काय लोगो असेल तर लावून टाका. आणि तुम्हाला लोगो बनवायचा असेल तर मला ज्या व्हिडिओला कमेंट करा. आपण जास्त लोगोचा व्हिडिओ या चॅनलवरती नाही. आता व्हिडिओ तुमचं रेडी झालं तुमचं टेस्ट एक्सपोर्ट तुमच्या गॅलरीमध्ये करायचं. कोपऱ्यावरती आयकॉन दिसेल आणि 720p ठेवा. आणि तरी देखील तुमचं 720p ठेवून व्हॉट्सअपला HD दिसत आहे मला कमेंट करा. त्या देखील व्हिडिओ आणि आता तुमचा व्हिडिओ आहे ते तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची. तर मित्र आजच्या व्हिडिओचा पुढचा कुठला व्हिडिओ त्याचं कमेंट करा. तो पण बाकी व्हिडिओ चॅनल बघत राहा. तोपर्यंत पुरो एडिटर बना. ओके तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.